नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे लावण्या ईश्वरीवरती खूपच जास्त चिडलेली असते, कारण ईश्वरीमुळे त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं। इथे महत्त्वाचे पेपर खराब झालेले असतात आणि त्याच्यावरती कॉफीसुद्धा सांडलेली असते। त्यामुळे इथे आता सगळी फरशीसुद्धा खराब झालेली असते आणि त्याच्यामध्ये नुकसानसुद्धा। तेव्हा लावण्या ईश्वरीवर चिडते आणि म्हणते की हे आता साफ कोण करणार? तुझ्यामुळे किती टाईल्स खराब झाल्या, तुला कळतंय का? किती मोठं नुकसान झाले कंपनीचं। तेव्हा लावण्या म्हणते की याची शिक्षा तुला मिळायलाच हवी, आता हे क्लीन कोण करणार? तेव्हा ईश्वरी म्हणते थांबा, मी क्लीन करून घेते। दादा हे जरा तुम्ही साफ करून घेता का? तेव्हा लावण्या म्हणते अजिबात नाही, चूक तुझ्याकडून झाली आहे ना, मग त्याची शिक्षासुद्धा तुलाच मिळायला हवी। जेव्हा तू हे स्वतःच्या हाताने साफ करशील ना, तेव्हा तू पुन्हा अशी चूक करणार नाही। तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे, चूक तर माझ्याकडून झालेली आहे आणि मी त्याची शिक्षासुद्धा भोगायला तयार आहे। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते दादा मॉप माझ्याकडे देता का, मी हे क्लीन करून घेते। तेव्हा लावण्या म्हणते अजिबातच नाही, मॉपने साफ करायचं नाही आहे, हे तू तुझ्या हाताने साफ करायचं आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते काय, खरंच हे बोलताय तुम्ही? तेव्हा लावण्य म्हणते अगदी बरोबर, त्याशिवाय तुझ्या डोक्यात ही गोष्ट शिरणार नाही आहे, कळलं का? तुझ्यासारख्या मुलींना मी माझ्या समोरसुद्धा उभं करत नाही, पण तुला मी माझ्या इथे नोकरी दिली, मग ती नोकरी तू प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या केली पाहिजे। सारख्या सारख्या चुका तुझ्या कुणीही इथे सहन करणार नाही, कळलं ना? एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये जर नोकरी करायची असेल तर इथले नियमसुद्धा तुला पाळावे लागणार आहेत। तेव्हा इकडे ईश्वरी आपल्या हाताने सगळं क्लीन करून घेत असते। तेव्हा इकडे एक एम्प्लॉई असतो, तो म्हणत असतो बिचारीचा आज पहिला दिवस होता, चूक झाली म्हणून काय झालं, सोडून द्यायचं ना, तिला स्वतःच्या हाताने टाईल्स वगैरे क्लीन करायला सांगितले। एक दिवस पहिला जर तिला माफ केलं असतं तर काय झालं असतं, ती पण नवीन होती, शिकायला प्रत्येकाला वेळ तर लागतोच ना। तर बाकीचे लोक तिला हसत असतात, ते म्हणत असतात की तिची लायकी तरी आहे का एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायची, एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करायची? जर नाही जमत, जर तिला बेसिक मॅनर्सच नाही आहेत की कसं प्रोफेशनल ठिकाणी काम केलं जातं, तर कशाला यायचं ना इथे स्वतःची इज्जत घालवायला? सगळेजण हसत असतात, काही लोकांना वाईट वाटत असतं। त्यानंतरला इथे ईश्वरी जेव्हा ती टाईल्स क्लीन करत असते तेव्हा तिला वाईट वाटत असतं, पण तिच्या डोळ्यासमोर एक गोष्ट येते आणि ती म्हणजे जेव्हा गाडीची काच, इथे आता अर्णवच्या गाडीची काच फुटलेली असते ईश्वरीकडून, तेव्हा त्याचं मोठं नुकसान झालेलं असतं आणि अर्णवने तिच्याकडे पैसे मागितलेले असतात। तेव्हा ती म्हणते की मी तुझे पैसे परत करून टाकेन। तर इकडे त्याने तिचं लॉकेट स्वतःकडे ठेवून घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये तिच्या आईवडिलांचा फोटो असतो। तेव्हा ईश्वरी म्हणते की ते माझ्या आईवडिलांचं लॉकेट आहे। तेव्हा अर्णव म्हणतो की पैसे द्यायचे आणि लॉकेट घेऊन जायचं। त्यानंतरला इथे लावण्याने केलेला तिचा अपमान, तिच्या डोक्याला हात लावून म्हणालेली असते की तुझ्या डोक्यात काही अक्कल आहे की नाही, मॅनर्स नाही आहेत का तुला? प्रोफेशनल ठिकाणी मी तुला कामाला ठेवलं आहे, तर कसं काम करता यायला पाहिजे, हे साधं बेसिक मॅनर्स तुला नाही आहेत। तुझ्यासारख्या मुलींना मी माझ्यासमोर उभंसुद्धा करत नाही, त्याच्यामुळे तुला मी नोकरी दिली आहे ऑफिसमध्ये, या संधीचा कसा फायदा करून घ्यायचं ही साधी गोष्ट तुला कळायला हवी, तुला कळतं का? तेव्हा जर पुन्हा अशा चुका झाल्या तर तुला माफ केलं जाणार नाही। तेव्हा ईश्वरी म्हणते की इंदौरमध्ये किती मान होता माझा, सगळ्यांची किती लाडकी होते आणि इथे आल्यानंतर काय हालत करून ठेवली आहे माझी, हे सगळं त्या खडूसमुळे होतं आहे, त्याच्यामुळे होतं आहे। इंदौर जर मी सोडलंच नसतं तर माझा मान, माझा सन्मान हा अजिबातच कधी वाया गेला नसता, तो अजून वाढत गेला असता जर मी माझ्या इंदौरमध्ये असते। तर इकडे आता प्रेक्षकांनो, आजी ईश्वरीला भेटून खूप जास्त खुश झालेली असते। आजी म्हणत असते अंजली, त्या मुलीला भेटले ना, मला खूप आनंद झाला आहे। तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते ते तुझ्या चेहऱ्याकडे बघून दिसतंय मला आजी, तुझा एवढा हसरा चेहरा झाला आहे ना, आणि किती कौतुक करतेस तू त्या मुलीचे, तिला भेटून तुला खूप आनंद झाला आहे, ते तुझ्या चेहऱ्याकडे बघून दिसतंय। तेव्हा आजी म्हणत असतात खरंच त्या मुलीने माझ्याजवळ बोलता बोलता माझ्यासाठी पोहे बनवले, त्याच्यामध्ये सुद्धा इंदोरीची शान होती ग, इंदोरी चव होती त्या पोह्यांना, मला खरंच खूप आनंद झाला होता त्या मुलींना भेटून। त्यानंतरला इथे अर्णव आलेला असतो, अर्णवचं शर्ट खराब झालेलं असतं कारण कॉफी सांडलेली असते, त्यामुळे अर्णव खूप जास्त चिडचिड करत असतो। तर अर्णव आता घरी आल्यानंतर अंजली आजी विचारत असतात काय रे अर्णव, काय झालं, तू तर ऑफिसला गेला होतास ना,
मग परत कसा काय आलास? तेव्हा अर्णव म्हणतो, काही लोकांची चुकीची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते ना, कारण त्यांना काही बेसिक मॅनर्स नसतात, त्यांना अक्कल नसते, लोकांची त्यांना अजिबात व्हॅल्यू नसते, किंमत नसते, म्हणून ते लोक असे वागत असतात. तेव्हा आजी म्हणते, अरे मग तुझी किंमत करणारी कोणतरी आणि या घरामध्ये लग्न कर ना तू. तेव्हा अर्णव म्हणतो, बघ ताई, तू बघितलंस दीदी, परत ही आजी सुरू झाली, हिला जरा तू शांत बसायला सांग. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, आजी अगं तू चिडून आलाय ना, तू आता तरी लग्नाचा विषय काढू नकोस. त्यानंतरला इकडे आता सगळं साफसफाई करून झाल्यानंतर आता ईश्वरी आपल्या कामाला आलेली असते. ईश्वरीला आता पुन्हा इथे सॅम आणि पॅमला फसवायचं असतं. त्या म्हणतात की आपण या मुलीला पुन्हा एकदा लावण्याचा इथे ओरडा खायला लावूया. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अरे देवा, मॅडमने मला सलाड बनवायला सांगितलं होतं, त्याची मला ऑर्डर देऊन येऊ दे, सलाड हवं आहे मॅडमला. तेव्हा ती आता सांगायला जाणार कॅफेटेरियामध्ये. तेवढ्यातच इथे सॅम आणि पॅम येतात आणि म्हणतात, कुठे जातेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, मॅडमने मला सॅलडची ऑर्डर द्यायला सांगितली होती, त्यांना हवं आहे ना आता. तेव्हा सॅम पॅम म्हणतात, नाही नको, ती आता मीटिंगमध्ये आहे, सॅलड जरी तू घेऊन गेलीस ना तरीसुद्धा ते तिथे पडून राहील आणि मग ते थंड झाल्यानंतर ती खाणारसुद्धा नाही, तिला तसं आवडत नाही, तिला सगळं व्यवस्थित लागतं, तुला तर माहितीच आहे, कळलं असेल ना येव्हाना. तेव्हा तू एक काम कर, आता तिच्यासाठी करण्यापेक्षा स्वतःसाठी कर. तू टिफिन आणलं आहेस ना, जा कॅफेटेरियामध्ये जा आणि तू जेवून घे. कसं आहे ना, तू जेवून घेतलंस की नंतर तुझं कामाकडे लक्षसुद्धा राहील. आता तू खूप काम केलेस ना, तू थकली असशील, तेव्हा तू जा, तू कॅफेटेरियामध्ये जाऊन जेवून घे. तिला सॅलड वगैरे आता काही नको आहे आणि ती बाहेर आल्यानंतर तिला जे हवं असेल ते ती सांगेलच. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही खरं बोलताय ना, ठीक आहे, तुम्ही एवढं जर मला सांगताय तर मी तुमचं ऐकते, मी जाते स्वतः जेवायला. तेव्हा ईश्वरी सॅम आणि पॅम यांच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक करते, कारण त्या दोघीजणी तिच्या बाजूने नाही तर तिच्या विरोधामध्ये असतात. त्यानंतरला इकडे नेहमीप्रमाणे अर्णव चिडलेला असतो. अंजली म्हणत असते की हे काय झालं आहे, तू मला सांगशील का अर्णव, तुझं शर्ट कसं काय खराब झालं? आणि ती आपल्या पदराने ते क्लीन करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, दीदी अगं काय करतेस तू हे? अगं मी आता लहान आहे का, मी करेन ना ते सगळं साफ, तेव्हा तू आता काही करू नकोस आणि मला काही विचारू नकोस. तेव्हा इकडे अर्णव चिडचिड करतोय हे अंजलीच्या लक्षात येतं. अंजली म्हणते, असं काय करतोयस तू, मला सांगशील का, काय एवढी चिडचिड करतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय करू मी, माझ्या लग्नाचा आजी सारखा सारखा इथे विषय काढत असते, मला ते नाही आवडत, तिला सांग तू जरा शांत बसत जा, लोकांना काय फक्त लग्न हा एवढाच विषय असतो का? तेव्हा इकडे अंजली म्हणत असते की हे बघ अर्णव, मला माहिती आहे तुझी चिडचिड आजीच्या बोलण्यावरून होत नाही आहे, ऑफिसमध्ये नक्की काहीतरी झालं आहे, त्याचा राग तू इथे काढतोयस. मग आता सांग बरं, ऑफिसमध्ये नक्की काय घडलं आहे? तर इकडे जेवायला बसलेली ईश्वरी आता बाप्पाला म्हणत असते की गणू बाप्पा, असं का केलं तुम्ही माझ्याबरोबर? तुम्हाला तर आनंदच झाला असेल, माझ्या नोकरीचा पहिला दिवस आणि माझ्याकडून काय काय करून घेतलं, माझा अपमान झाला, त्यानंतरला माझ्याकडून टाईल्स क्लीन करून घेतल्या गेल्या, लावण्या मॅडम मला बोल बोल बोलल्या, माझा इतका अपमान केला आणि आता काय, आता मला इथेच नोकरी करायची आहे. तुम्ही सांगा गणपती बाप्पा, जर माझा पहिला दिवस छान गेला असता तर काय झालं असतं? अजून सांगा, अजून सांगा, अजून पुढे काय वाढून ठेवले माझ्या नशिबामध्ये ते तरी मला सांगा, कळायला हवं की नको मला? तेव्हा इकडे आता बिचारी ईश्वरी गणू बाप्पाला जा विचारत असते की नोकरीचा पहिला दिवस तिचा आनंदात का नाही गेला, तिच्या वाटेला एवढं दुःख का आलं? त्यानंतरला इकडे आता अर्णव म्हणत असतो, काही नाही आहे ताई, मला नाही बोलायचं या विषयावरती. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे बघ अर्णव, अरे चुका माणसाकडूनच होतात ना, नक्की काय झाले ते सांग. तेव्हा घडलेला प्रकार अर्णव अंजलीला सांगतो. अंजली म्हणत असते की हे बघ, त्या मुलीने जाणून बुजून तरी काय केलेलं नाही आहे आणि हे बघ, चुका माणसाकडून होतात, माफ करायच्या असतात, त्याचा एवढा रागराग का करायचा? त्याच्यानंतरला इकडे अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे, मला या विषयावरती आता बोलायचं नाही आहे आणि मला एक तुला गोष्ट सांगायची आहे. लावण्याने सगळं काही सांभाळून घेतलं, सगळं काही ठीक झालं होतं आणि तिने जी फुलं पाठवली होती ना, ते थँक्यू म्हणायला पाठवली होती. एक तिच्याकडून ते गेस्चर होतं माझ्यासाठी, बाकी काही नाही, नॉर्मल पाठवली होती. तेव्हा अंजली म्हणते, हो का, रेड रोजेस पाठवले होते तुझ्यासाठी, दुसरीसुद्धा कुठली तरी दुसरी फुलं पाठवली असते तरी चाललं असतं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, तिला असेल आवडत तो कलर, मला काय करायचं त्याच्याशी, मला देणं घेणं नाही आहे ताई, आणि तुला जसं वाटतंय ना तसं अजिबातच काही नाही आहे.
तिने थँक्यू म्हणण्यासाठीच मला ती फुलं पाठवली होती, तिने स्वतः मला ते सांगितले. बरं ताई, तू आता वकिलासारखे प्रश्न विचारून झाले असले तर तू जातेस का? मी तुझ्यासमोर पाया पडतो, मला चेंज करायचं आहे. आणि जिजूंना सांगायचं आहे की त्यांना जर असिस्टंट हवी असेल ना तर ताई आहे, वकिलांसारखे तिला खूप प्रश्न विचारायची सवय आहे, असिस्टंट म्हणून सुद्धा तिलाच ठेवा. तेव्हा इकडे आता तू जा, मी तुझ्या पाया पडतो, मला चेंज करून ऑफिसला पुन्हा जायचं आहे. तेव्हा अंजली म्हणत असते की बरं आहे, कुणासमोर तरी हात जोडतोस, ही चांगलीच गोष्ट आहे, हो की नाही? तेव्हा अर्णव म्हणतो ताई. तेव्हा अंजली म्हणते हो जाते, तुला काही चेंज वगैरे करायचं आहे ते कर आणि ऑफिसला जा बाबा. ती गेल्यानंतर इथे अर्णव चेंज वगैरे करत असतो, कारण त्याचं शर्ट खूपच जास्त खराब झालेलं असतं आणि महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे तो चेंज करण्यासाठी घरी येतो. तर इथे सॅम आणि पॅम यांनी आग तर लावलेली असते. लावण्य येते आणि विचारते की मी महत्त्वाचे पेपर तयार करून ठेवायला सांगितले होते, ते तयार झाले आहेत का? तेव्हा इकडे सॅम पॅम म्हणतात लावण्या, आम्ही त्या मुलीला सांगितलं होतं, पण ती म्हणाली की आता मी काही करणार नाही आहे, आधी मी लंच करणार आणि त्याच्यानंतरच मी माझं काम करणार आहे, कोणी काही सांगितलं मी नाही ऐकणार आहे. तेव्हा लावण्या म्हणते की पुन्हा एकदा आता तर त्या मुलीला मी माफच करणार नाही, आता तर तिला चांगला धडा शिकवते, असं सुद्धा इकडे आता ती म्हणत असते. लावण्या खूप चिडलेली असते, तिला असं वाटतं सॅम आणि पॅम जे काही बोलत आहेत ते सगळं खरं आहे. तेव्हा इकडे दोघीजणी हसत असतात, कारण त्यांना चांगलंच माहिती असतं की आतासुद्धा इथे ईश्वरीला ओरडाच मिळणार आहे. ईश्वरीचं लंच करून झालेलं असतं, ती बाहेर जाणार तेवढ्यातच तिथे लावण्य येते, तिचा डबाच बाजूला फेकून देते. तेव्हा ईश्वरी म्हणते मॅम काय झालं? तेव्हा लावण्य म्हणते तू मला विचारतेस काय झालं? अगं तू अशी का करतेस? तुला नोकरीची गरज होती म्हणून तुला इथे नोकरी दिली आहे ना, तुझ्यासारख्या मुलीला एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये मी नोकरी दिली आहे, त्याचं तुला काही भान आहे की नाही? तू काम माझी वेळेवरती करणार नाही आहेस का? यांनी तुला सांगितलं होतं ना नवीन पेपर तयार करून ठेवायला, मग का नाही ठेवलेस तू? तू म्हणालीस की आधी मी लंच करणार आणि नंतर काम करणार, हेच ठरवणारी तू कोण? हे माझं ऑफिस आहे आणि इथे लावण्याला जसं वाटतं तसंच काम होतं, हे ऑफिस लावण्याच्या इशाऱ्यावरती चालतं, कळतं का तुला? इथे तुला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते मॅम पण झाले काय, मी काय केलं आहे? तू ते पेपर तयार केलेले नाही आहेस, कळलं तुला? आणि असंच तू काम करत राहणार आहेस का? अगं जर असंच करत राहिलीस ना तर रस्त्यावरती तुला भीक मागावी लागेल, कळलं तुला? त्या भिकाऱ्यांसारखी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते मॅम असं नका बोलू, अहो ते लोक भीक मागतात, मजबुरी असते त्यांची, आनंदाने कुणी भीक नाही मागत हो, त्यांना प्लीज असं बोलू नका. तेव्हा लावण्य म्हणते तू गप्प बस, मला शिकवायला जाऊ नकोस, तुला कळलं ना? तू माझी कामं मी दिलेली तू वेळेवरती करायची, बाकी मला काही नको आहे. आणि जर पुन्हा माझ्या कामाच्या बाबतीत असा हलगर्जीपणा तू केलास ना तर गेट आऊट, लगेच इथून निघायचं. तुझ्यासारख्या मुलींना माझ्या ऑफिसमध्ये अजिबात जागा नाही आहे. मला कामं करणाऱ्या मुली आवडतात, कळलं ना? फक्त बोलणाऱ्या नाही, नाहीतर या ऑफिसमधून सरळ निघून जायचं, नाहीतर मी तुला फायर्ड करेन, कळलं ना? त्यानंतरला इकडे आता ईश्वरी म्हणत असते की झालं देवा, गणूबाप्पा तिसरा धक्का दिलास, तिसरा ओरडासुद्धा खाल्ला मी. आज मी कुणाचं तोंड बघितलं आहे मला खरंच काही आठवत नाही आहे, माझा दिवसच पूर्णपणे खराब गेला. तेव्हा ईश्वरी म्हणते अरे देवा, सकाळी तिच्या अंगावरती चिखल उडवलेला असतो अर्णवने आणि त्याच्यामुळेच तिचा दिवस वाईट जातोय, असं इथे तिला वाटत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की गणूबाप्पा सकाळपासून माझा दिवस वाईट जातोय, पण मी तर विचारलं होतं या मुलींना की काय काम करायचं आहे म्हणून, पण यांनी मला काही सांगितलंच नाही. असं का करतोयस तू गणूदेवा? प्लीज माझ्या बाजूने उभा राहा, सकाळपासून फक्त माझ्या चुका आणि माझा अपमान होत आहे. तेव्हा इकडे आता वसू आत्या आलेली असते. वसू आत्या म्हणत असते की अरे देवा, या मुंबईमध्येच थंडीचं काही म्हणणंच नाही आहे, गरमीने जीव हैराण झालाय नुसता. नमू जरा पाणी आण गं. तेव्हा नमू पाणी घेऊन येते. तेव्हा इकडे वसू म्हणत असते आणि हे काय, या कसल्या साड्या आहेत? तेव्हा ती म्हणत असते अगं आपल्या साड्या नाही का तिथे राहिल्या होत्या, त्या साड्या त्या आजीने परत केलेल्या आहेत आणि हे बघे पैसे, ते एक साडी फाडली होती ना त्याचे त्यांनी पैसेसुद्धा परत केलेत. तेव्हा इकडे वसू म्हणते की त्या स्वतः घेऊन आल्या होत्या, आपल्या इशूमुळे झाले होते हे सगळं, इशू तिथे ठेवून आली होती ना साड्या. तेव्हा इकडे आता नमू म्हणत असते अगं तुला माहिती आहे त्या आजी साड्या घेऊन आल्या होत्या ना, इशूसाठी त्या परत आल्या होत्या, इशूने त्यांना सांगितलं त्यांची काही चुकी नव्हती, प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं होतं, ती साडी कशी फाटली ते तिला पण माहिती नाही आणि म्हणूनच त्यांनी साड्या परत पण केल्या आणि पैसेसुद्धा दिले.
तेव्हा वसू म्हणते की बरं झालं एकदाचं आपल्या साड्या तर परत आल्या, या साड्या विकल्यानंतर थोडे पैसे तरी आपल्याला कमवता येतील, बरं झालं आपलं जास्त नुकसान झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे नमू म्हणत असते आणि त्या आजी आपल्या इशूचं भरभरून कौतुक करत होत्या. त्यांना आपली इशू खूपच जास्त आवडली. तेव्हा इकडे वसू म्हणते हो का, त्यांचं कौतुकाचं आपल्याला काय करायचं आहे, बरं झालं आपल्या साड्या घरी परत आल्या, ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा वसू म्हणत असते की आता ह्या साड्या विकल्यानंतर पैसे कमवता येतील आणि इशू आता नोकरीला लागलेच. तिचं काय, तिचे पैसे जर मिळाले तर हातभार लागेलच, पण तिने काही गडबड घोटाळा नाही केला म्हणजे मिळवलं तरच ती नोकरी करू शकते. त्यानंतरला इकडे आता कॅफेटेरियामध्ये एक महिला काम करत असते. तर इकडे त्या काकू आवाज देतात इशूला आणि म्हणत असतात, ओ सुनबाई. तेव्हा इशू म्हणते, कोण, मी सुनबाई? तेव्हा त्या काकू म्हणतात, नाहीतर काय, तू सुनबाईच आहेस, तुझी सासू नाही का आता तुला कचा कचा बोलून गेली, तुझा अपमान करून गेली. तेव्हा इकडे इशू म्हणते, सासूबाई लावण्य मॅडम, अहो पण मी खरं सांगते माझी काही चुकी नाही आहे, मी विचारलं होतं तेव्हा सॅम आणि पॅम म्हणाल्या की आता ते पेपर तयार करू नको म्हणून, आधी जेवून घे. तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात की या ऑफिसमध्ये तुला जर नोकरी करायची असेल आणि तुला स्वतःला जर इथे टिकून राहायचं असेल तर मी तुला एक फॉर्म्युला देते, तो फॉर्म्युला तू व्यवस्थित पार पाडलास ना तर तुला इथून कुणीही काढू शकणार नाही, तुझी नोकरी पक्की. तेव्हा इशू म्हणते, काय करावं लागणार आहे मला? तेव्हा इथे आता काकू म्हणत असतात, हे जे ऑफिस आहे ना ते तुझं सासर आहे. ती म्हणते, सासर आहे माझं? तेव्हा काकू म्हणतात, हो हे ऑफिस तुझं सासर आहे, लावण्य मॅडम तुझी सासू आहे, ती सासू आहे ती तुला ओरडणार आणि सॅम आणि पॅम तुझ्या नंदा तुला त्रास देणार, त्या तुझ्या नंदा आहेत. तेव्हा इकडे इशू म्हणते, अगदी बरोबर बोललात तुम्ही, तसंच होते माझ्याबरोबर. मग जर तुला ह्या सासरमध्ये टिकायचं असेल तर तुला तुला नवरा तर हवा ना, तुझी साथ देणारा. तेव्हा इशू म्हणते, माझा नवरा पण नवरा कुठून येणार, नवरा कोण आहे माझा? तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात, अगं तुझा नवरा असल्याशिवाय तुझा सासर असणार आहे का? तुझा नवरा म्हणजे या ऑफिसचे बॉस, मोठे सर, हे तुझे नवरा आहेत. तेव्हा इकडे इशू म्हणते, अच्छा, म्हणजे जर मला सासरमध्ये टिकायचं असेल तर नवऱ्याला खुश करायला हवं, बरोबर की नाही? तर मी माझ्या कामाने माझ्या नवऱ्याला खुश करेन, म्हणजे मला कुणी काही बोलणार नाही, सासू पण नाही आणि नंदा पण नाही. काकू तुम्ही खरंच किती चांगले आहेत हो ताई, तुम्ही मला किती छान पद्धतीने हे सगळं समजावून सांगितलं. त्यानंतरला इकडे लावण्या आता आलेली असते अर्णवकडे. ती म्हणत असते की अर्णव तू टेन्शन घेऊ नकोस, हे बघ आपले क्लायंट काही रागावून वगैरे गेलेले नाही आहेत, त्यांना नवीन पेपर्स हवे होते ना, पेपर्ससुद्धा तयार आहेत, ही संपूर्ण फाईल मी तयार करून ठेवलेली आहे, तू काळजी करू नको. आणि आपले क्लायंटसुद्धा रागवून गेलेले नाही आहेत, त्यांच्याबरोबर मी पुन्हा एकदा मीटिंग ही आपण ठेवलेली आहे, त्यांना रिक्वेस्ट केली. त्याच्यानंतरला इकडे अर्णव म्हणतो की लावण्या खरं बोलतेस तू, मी तुझ्या कामाने खरंच इम्प्रेस झालो या, तू खूप छान पद्धतीने सगळी सिच्युएशन हँडल केलीस. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की आय एम इम्प्रेस. तेव्हा लावण्य म्हणत असते की हे सगळं मी तुझ्यासाठी तर करते ना. तेव्हा अर्णव म्हणतो की माझ्यासाठी बोलण्यापेक्षा हे सगळं आपण आपल्या ऑफिससाठी करतोय असं म्हणालीस तर जास्त बरं होईल, नाही का? तेव्हा लावण्य म्हणते, अगदी बरोबर, हे सगळं मी ऑफिससाठी तर करते, बरं ठीक आहे तू तुझं काम कर, मी बाकीचं सगळं बघते. त्यानंतरला लावण्य तिथून गेल्यानंतर इथे अर्णव तिला म्हणालेला असतो की हे सगळं आपण ऑफिससाठी करतोय आणि त्याने तिचा पत्ता कट केलेला असतो. तेव्हा इकडे आता काकू विचारत असतात की अपॉइंटमेंट लेटर मिळालं का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही ना, अपॉइंटमेंट लेटरवरती अजून लावण्य मॅडमने सहीच केलेली नाही आहे, म्हणून तर मला टेन्शन आले, ते मला कधीही काढू शकतात, कारण माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटरवरती सही झालेली नाही आहे. तेव्हा इकडे काकू म्हणतात, अगं मग एक काम कर ना, सासूची सही घेण्यापेक्षा नवऱ्याचीच घे, नवऱ्याची सही घेतल्यानंतर कोणी तुला इथून काढूच शकणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगदी बरोबर, म्हणजे बॉसची सही घेऊ असं म्हणायचं आहे तुम्हाला? ठीक आहे. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी बॉसची सही घेण्यासाठी त्यांच्याकडे जाते, म्हणजे मला कोणीही या ऑफिसमध्ये काढू शकणार नाही, कारण मला या नोकरीची खरंच खूप गरज आहे असं ईश्वरी म्हणत असते. त्यानंतरला इकडे अर्णव बॉस आहे हे तिला अजिबातच माहिती नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव म्हणतो, याचा अर्थ तू इथे नोकरीला आली आहेस माझं डोकं फिरवण्यासाठी, कळलं का? स्वतःला इथे सांभाळता येत नाही आणि तू माझ्या इथे नोकरी करणार, हे बघ आतासुद्धा मीच तुला वाचवलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नका वाचू, सोडा मला, तुमच्यासारख्या माणसाने माझा हात पकडण्यापेक्षा
मी आयुष्यभर पडले तरी पण चालेल. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, ॲज युअर विश, आणि तो तिचा हात सोडतो. तेव्हा इकडे आता ईश्वरीचा हात सोडल्यानंतर ती चेअरवरून जोरात खाली आदळते आणि पडते.